पण आज पहिल्यांदा स्वतःच्या हातानं बनवून कोणाला तरी खाऊ घालण्याची संधी मिळाली आहे, त्याचा आनंद आहे मला. आणि तो फक्त भाऊंमुळे. थँक्यू भाऊ. करा की तुम्ही सुरुवात. छान झालं की जेवण. लय भारी झालंय. खावा की मग, आणि लागलं तर सांगा. दादा मला चटणी द्या. प्रत्येक खेपेला ह्यो कसा काय पास होतोय. मला फेल करायला मी काय जरी केलं तरी ह्यो पासच होतोय. चला पोरांनो, व्यवस्थित झालंय सगळं. लय भारी झालंय. पोटभर जेवला ना. पोटच भरलंय एकदम. चला हात धुवून घेऊ. हा या आता मागणं या. धैर्य.
धैर्य मुजुमदार, तुला मी सोडणार नाही. नाही सोडणार धैर्य, नाही सोडणार धैर्य. सोडण्यासाठी धैर्य आधी सापडला तर पाहिजे की. तुझ्या मूर्खपणामुळे तो हातातनं सुटला. चांगला तावडीत घावला होता, समोर होता नोकराच्या कपड्यामध्ये. तसं कसं गायब झाला तो असा? अरे दादा, दादा दादा तुला मी तेच सांगतोय, या सावीचं आणि धैर्याचं काहीतरी शिस्त आहे आणि ते आपल्याला कळल्याशिवाय आई पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. अरे त्यांच्या दोघात काहीतरी शिस्त आहे, हे इथं घरात बसून कळणार आहे का? समजणार आहे का आपल्याला? मी तर म्हणतो की नाही, आत्ताच्या आत्ता त्या थेरड्याच्या नायकाच्या घरात जाऊ नका, या सगळ्याचा सोक्ष लावूयात आत्ताच्या आत्ता. शांत हो, शांत हो, शांत हो. बोल की, शांत हो की दादा. किती दिवस शांतच बसलोय. आपल्याला हे सगळं आई समोर आणायचंय की. आणायचंय पण कसं कसं? अचानक नाही. या सगळ्यासाठी काय करावं लागेल? विचार विचार करावा लागेल. आजची परीक्षा तुम्ही पास झालेले आहात. त्यासाठी तुम्ही जी मेहनत केली, कष्ट केले, त्याचा मोबदला तर